नमस्कार मंडळी. नैराश्याच्या शत्रूला हरवण्यासाठी हास्याचे सुपर हिरोज घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे नीरज शिरवईकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित यू मस्ट डाय या नाटकाची टीम. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री शर्वरी लोहकरे, रंगभूमी आणि मराठी मालिकांमध्ये आपल्या डॅशिंग अभिनयानं छाप पाडणारे अभिनेते संदेश जाधव, मराठी आणि हिंदीमध्ये धुमाकूळ घालणारा डायनॅमिक अभिनेता सौरभ गोखले. सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. मंडळी, भाडेकरूला जाब विचारण्यासाठी जमली आहे सोसायटीची मीटिंग. पण भाडेकरूला भेटल्यानंतर मीटिंगचा नूर तसाच राहणार आहे का? चला तर बघूया. आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या हास्य जत्रेतल्या जत्रेकऱ्यांना. हो हो जोशी हो. काय हो, याला काय अर्थ आहे खांडेकर? सरळ सरळ पार्किंग मध्ये असलेली गाडी ठोकून गेले कोणतरी. जोशी साहेब रिलॅक्स. माने सीसीटीव्ही चेक करतायत ना. अरे कधीचे करतायत? अजून ओपन नाही झालाय सीसीटीव्ही फुटेज. थांबा की जरा, धीरे धरा की. ते काय पॅन्टचं बक्कल आहे लगेच ओपन व्हायला. उघडू तरी दे की माने बाई. माने अतिशय गलिच्छ तुलना आहे. पॅन्टचं बक्कल आणि सीसीटीव्ही फुटेज ओपन काही संबंध नाहीये. सांगितलं. तसे चेक करा ना, लवकर ओपन करा ना. ते वाट बघतात होणार. करा. जोशी शांतता घे. आपण त्यासाठी जमलो ना. होणार, डोंट वरी. ए ए ए ए दाढीवाला बहादूर, इतका मोठा ऍक्सिडेंट झालाय, गाडीला इतकं नुकसान झालेलं आहे, रात्री तुला ऐकू नाही आलं? नाही ते साहेब कानात हेडफोन घातले होते ना, त्यामुळे आवाज ऐकून आला. या तिकडे बघा, झालं, बघा, झालं. ह्याला कुठला आहे बघा. बघा म्हणे, हे बघा हे बघा, माझी गाडी दिसते. रात्रीपर्यंत गाडी अशी होती, काही झालं नव्हतं गाडीला. सकाळी गाडी कुणीतरी ठोकून गेलं होतं. माझं नुकसान मला भरून हवंय खांडेकर. हा, मी आताच सांगतोय. नुकसान भरून मिळणार, हरकत नाही तुम्हाला. थांबा 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 थांबा, माने 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 मागे घ्या, जरा मागे घ्या. ही गाडी कोणाची आहे? हे बघा. गाडी माझ्या गाडी जवळ येते. गाडी रिव्हर्स रिव्हर्स येते. आत आहे. रिव्हर्स येते ती गाडी. आत आहे. मागे घे. अरे हो. रिलॅक्स. मागे नाही, पुढे घे. थांबा जोशी. माझी गाडी ठोकली जोशी गप्प. जोशी गप्प बसा. जोशी गप्प बसा. असा धीर सोडून कसं चालेल? गप्प बसा. आता कुटुंबाकडे कोण बघणार? खांडेकर काय मेलंय कोण घरातलं? आपण तर सूर पण तसंच लावतायत ना. गाडी ठोकले एवढंच सांगा ना, उगाच कसं करताय? माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. माझी गाडी ठोकलेली आहे. या. बरोबर हो. आहे. कसे हप्ते बहादूर पडलेत मला माहिती. शांत बघ ते व्हा. कोण आहे, बघ शांत व्हा. कोणाची गाडी आहे ती. बघ ती गाडी. शांत बघ. व्हा. हो. साहेब ही ना एविंग 1103 साहेब, हा? नवीन भाडोत्री. भाडोत्री आहे? पक्का पक्का बोलू ना. पटकन बोलू ना त्याला. याला काय अर्थ आहे खांडेकर? काय याला काय अर्थ आहे? नाही, ऐका. भाडोत्री गाडी पार्क करतो. जोशी हे कधी आलं नियमात? भाडोत्रींना कधीपासून गाडी पार्क करायची परमिशन मिळायला बरोबर आहे. लागली? तुम्ही हे बघा, तुम्ही शांतपणे घ्या जोशी. मला माझं नुकसान भरून हवंय खांडेकर. मला अहो, बाकी मिळणार काय- की ते काय हांडा आहे लगेच पाणी भरायला तो. का तुम्हाला नाही जमत आहे, शब्द सापडत नाही तर का करायची आहे तुलना तुम्हाला? माने गप्प बसा ना. सांगतोय आपलं त्यासनी. होणार. तुम्ही नका टेन्शन घेऊ. भाडोत्रीला tension. बोलवायला गेलाय बहादूर. भाडोत्री आहे ना, त्याने गाडी ठोकली. हे बघा, पण मी तुम्हाला एक सांगतो, तो भाडोत्री येईल. आम्ही कमिटीवाले तुमच्यासाठी इथे भेटलोय. बरोबर. मारामारी करायची नाही. मी हार्ट पेशंट आहे. हा, मला हिंसा अजिबात सहन होत नाही. हा, आम्ही तुमचं पूर्ण नुकसान भरपाई करू. आणि मी तर काय म्हणतो, नुसते भाडोत्री नाही, जे कोणी अशा भाडोत्रींना ठेवतात ते जे घरमालक आहे ना, त्यांना पण दारेवर धरलं पाहिजे. मग सोडायचं वेळ द्या. माझं नुकसान हो, भरपूर झालं. येणार नाही, हो. करून द्या. नाही, नाही, सगळं मी याला नुकसान नाही, नाही, जोशी हे बघा, तुमच्यासाठीच करणार आहे. कमिटी मेंबर्स कडनं हेच आहे ना तुम्हाला. मला इतकीच अपेक्षा आहे. मला बाकी काही अपेक्षा नाही. मी मदत करणार, मला माहिती आहे. भाडोत्रीला घ्या म्हणून. एक्सक्यूज मी. हॅलो. हॅलो हाय. हॅलो 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 हॅलो. खांडेकर हॅलो. तुमच्यात कॉन्फरन्स कॉल लागलाय. खूप हॅलो झालं. मॅडम या ना तुम्ही या. नाही, इट्स ओके. नमस्कार, मी खजिन, आय एम ट्रेजरर.
व्हॉट कॅन आय डू फॉर यू मॅडम? सॉरी. काय करू मी तुमचं? मी काय करू तुमच्यासाठी? मला सांगा काय करू तुमच्यासाठी? काही नको. साहेब काय काम काढलंय सोसायटी हा ऑफिस जरा त्यांनी बोलवलं. काय 1103 नवीन भाडोत्री. ओ ओ ओ ओ ओ तुम्हीच त्या रती अग्निहोत्री भाडोत्री yeah. तुम्हीच त्या Yes. ओ तुझं एवढंच होतं निघ तू. ओ माय गॉड. एक सेकंड इथे बघा इथे बघा. इफ आय एम नॉट रॉंग मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. तेरा पति मेरा है और मेरा पति भी मेरा है. ओ रिअली? आय मीन TPMH MPMH मध्ये काम करायचे मी. ओ ती PMH सिरियल करते. पिंकी भाभी. पिंकी मॅडम खांडेकर, तुम्ही मला खांडेकर. खूप आवडता. थँक्यू. त्या पिंकी भाभीचं कॅरेक्टर मला प्रचंड आवडतं. मॅडम मला पण गैर आवडतं तुमचे काम. मलाच काय माझ्या बायकोला पण आवडतो. म्हणजे तुमची सिरियल लागली ना ते टीव्ही समोर उठत बायको जर आमचं म्हातारं मराठी टेकलंय मला नाम करत बघत असते. थँक्यू सो मच. एक सेकंड ए असा काय करायचं या खळीचं? मला पण सेम येते. हो? हे बघा दोन आहेत तुम्हाला. खांडेकर Wow. खळी नाही घडी पडली खाली. आणि डबल एवढं कराल आय एम सो ग्लॅड तुम्ही मला ओळखलं. थँक्यू सो मच. विषय आहे का लागा? म्हणजे? आमच्यासारखी तुम्हाला ओळखायचं नाही म्हणजे लागा असं चालतंय भारी गाडी बद्दल बोला माने. गाडी बद्दल माझी गाडी ठोकलेली आहे त्याच्याबद्दल बोला. राहिलंच ते काय मॅडम राडा घातला की हो तुम्ही पाक हा असं करतोय तो कुठं कोण? ऍक्च्युली खरंच चुकून झालं माझ्याकडनं. काल मला यायला खूप लेट झाला. मी एका पार्टीवरनं आले आणि आय वॉज सो टायर्ड ना. याप. आणि रात्री झालं म्हणून मी कोणाला काही सांगितलं नाही, उठवलं नाही. जस्ट म्हणजे दिवसा घडलं असतं ना तर मी लगेच कळवलं असतं गुड सिक्युरिटीला. गेस्चर. इट्स गुड आय गेस्चर. एम सो सॉरी. अरे सॉरी अरे, नाही काय problem मॅडम तुम्ही नाही, उभ्या तसं का बसा ए बस खुर्ची घे एक मिनिट खुर्ची घे माझी एक मिनिट. अरे बस अरे बसा हो. अरे नाही, खांडेकर नाही. किती कराल? ए माने किती कराल? हा? नाही खरंच घ्या. नाही, राजपूत माझ्याकडे पण बघा. अरे हा माझ्याकडे पण बघा. जोशी माझ्या गाडीचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यात म्हणून हवंय मला. जोशी विचारतो पण स्त्री दाक्षिण्य नावाचा प्रकार काही आहे की नाही? हा आहे की नाही? असं काय करताय? माझी गाडी ठोकली. हे बघा, मी विचारणार पण त्या भाडोत्री आहेत. मग हॅलो मी विचारतो विचारा. हॅलो hi. बाय द आय एम सेक्रेटरी Oh. ऑफ द सोसायटी. ओ ते खांडेकर ते तुम्ही का? या आय एम द खांजेकर. नाईस टू. गेले 15 मिनिट तुम्ही खांडेकर होता. आता तुम्ही खांडेकर झालात. तसं नाही. एक गोष्ट फक्त सांगायची आहे. सांगा ना. तुम्हाला बघितल्यावर मला माझाही भूतकाळ आठवला. बापरे. म्हणजे मी सुद्धा कॉलेजला असताना प्रदीप पवारांची म्या एकांकिका केली होती. रमेश पवारांची आहे ना ती? बरोबर बोलतायत त्या. रमेश पवारांची एकांकिका. एक सेकंड माझी एकांकिका मला बोलू द्या. तुमचं काय? गाडी मी ते पवार लक्षात राहिलं. मी म्या एकांकिका केली Oh, होती. nice. देन मी एक राज्यनाट्य पण केली होती. हा बट आय मस्ट टेल यू म्हणजे मी काही कारणास्तव सोडलं. ॲक्च्युली मी वन मॅन आर्मी आहे. संपूर्ण भार माझ्या एकट्याच्या खांद्यावर आहे. कुटुंबाचा. नाव आय एम सेक्रेटरी सो सोसायटीचा पण अख्खा भार माझ्या खांद्यावर आहे. बापरे. पण तुम्हाला सांगतो तुम्हाला बघून माझी रंध्र ओपन झाली आहे. म्हणजे माझा उत्साह पुन्हा असा हे झाला हे सांगायचंय मला. आपण काय मला पुन्हा अभिनय करावा असं वाटतोय. अरे आय एम सो ग्लॅड. येस आय एम सो ग्लॅड टू हिअर दिस. आपण काम करूया. 26 जानेवारीला आपल्या सोसायटीमध्ये सत्यनारायणाची पूजा असते. ओके. तर आपण दोघं डार्लिंग बसूया.
डार्लिंग डार्लिंग नाटक बसवूया. आपण दोघं ते डार्लिंग डार्लिंग नाटक बसवूया. चालेल. आपण उद्यापासून रिहर्सल सुरू करू. खांडेकर पुढच्या 26 जानेवारीला आहे ना जे काही पूजा बिजा असणार आहे ती. फेब्रुवारी सुरू आहे, आत्तापासून करा. 11 महिने तालीम करा डार्लिंग डार्लिंगची. विचारा ना त्यांना, गाडीचं नुकसान झालं. थांबा तुम्ही, जोशी तुमच्या काय मॅडम, मी पण धुळ्याला असताना गैर केलेलं आहे हो का? का? म्हणजे मी तर ते नाटक केलं होतं, सासरा सुनेचा तर नवरा कोणाचा. बापरे, वेगळंच नाव आहे. एकदम भारी ना. बापरे बाप. मॅडम असले की गैरा गोड वाटता हो तुम्ही. काय नाव काय तुमचं? श्याम सुंदर. आहा. नावाप्रमाणेच सुंदर आहात हो. तुम्ही आता बघितलं, मला कॉलेजमध्ये बघायचे तेव्हा जर बघितलं असतं ना, असे रगड बाल होते एकदम. बापरे. खानदेशचा हॅरी पॉटर म्हणायची मला. इथपर्यंत असे पाण्याची एकदम भारी. तुम्ही सिरियल साठी का नाही ट्राय करत हो? म्हणजे माझे मित्र म्हणतात मला ऑफिसातले की तू अजून बी हिरो होऊ शकतो म्हणून. नाही नाही, हिरो साठी नाही, विलन साठी. हॅरी पॉटरचा आता वॉल्डरमॉट झालाय. नाही, नाही, villain भारी असतो. खरंच सोबत दिसतात. गप्पा करताय, कसल्या गप्पा करताय? यांचे केले माझे ओरिजिनल आहे ते. ओ. Yes. खांडेकर माझ्या गाडीविषयी विचारा. गाडी ठोकली त्यांनी काल रात्री ना, गाडी ठोकलेली आहे माझी. मॅडम बाय द वे तुम्ही A1103 बरोबर? या. A1103 या. म्हणजे माझ्या शेजारीच की भारी जायला. अरे काही वा. भारी नाहीये, काही भारी नाहीये. तुम्ही D2803 मध्ये राहता, त्या A1103 ला राहता. सोसायटी एकच आहे ना, इकडे बिल्डिंग इकडेच बिल्डिंग आहे ना. मग बिल्डिंग बाजूबाजूला आहेत तुमच्या, शेजारी नाही आहात तुम्ही. सांग गाडीविषयी बोला ना कुणीतरी. अहो, ते मॅडम हे जरा गाडी ठोकली त्यांनी माझी. चुकीचं झालं. आय नो खरंच चुकून झाला. आय एम जेन्युइनली सॉरी. मला प्लीज माफ करा. सॉरी बोलल्यात, विषय संपला. चला संपला, आता विषय सगळ्या संपला. भेटून टाका, विषय मिटवून टाका. इकडे अहो, विषय संपवा आता. सॉरी बोलल्या त्या. सॉरी बोलले म्हणजे झालं. ऐका माझं. तुम्हाला नसेल जमत मी विचारतो. मॅडम घ्या ऐकून जरा, खडूस माणूस. खडूस नाही म्हणायचं मला. स्पष्ट वक्ताय मी, मूल्य जपणारा माणूस आहे मी. लाळ मोठेपणा नाही करत. नाही, बरोबर. ठीक आहे. डोक्यावर पडलेली. मागे वा. वाटेल ते बोलतायत. हे बघा, तुम्ही एक नामांकित व्यक्ती आहात, सेलिब्रिटी आहात, मी आदर करतो त्याचा. पण तुम्ही माझी गाडी कशी ठोकलीत? ऍक्च्युली खरं सांगायचं तर काल मी लेट आले ना पार्टीवरनं, तर आय वॉज व्हेरी टायर्ड फ्रॉम डान्सिंग. आणि झालं असं की मी ड्रायव्हिंग स्कूल लावली आहे, तर त्यांनी मला सांगितलं की रिव्हर्स घ्यायची प्रॅक्टिस करा, कारण मला त्यातून जमत नाही. मी खूप दमले होते, बट आय सेड की आपण पार्क करता करता एकदा रिव्हर्सची प्रॅक्टिस करूया. इट्स कॉल्ड जेन्युनिटी. खरंय. इट्स कॉल्ड रियाज. डेडिकेशन आहे. या डेडिकेशन आहे. पण माझे पाय इतके जड झालेले ना, मला ब्रेकच दाबता येईना. म्हणजे मला दिसतंय की मागे आता माझी गाडी धडकणार आहे, बट माझं पाय इतकं बधीर झालेला नाचून नाचून, मला ब्रेकच नाही दाबता आला. आय एम रिअली सॉरी. खरं जेन्युइनली. मी सगळंच समजू शकतो मॅम. मी सगळंच समजू शकतो. अहो बरोबर आहे, किती वेळ नाचल्यात पाय. मी तुम्हाला सांगतो, मी कोकणातला, आमच्या गावी शिमग्याला पालखी येते. माझ्याकडे सगळं पालखीचं मेन असतं. अच्छा. तिकडे जबाबदारी माझ्याच खांद्यावर. वन मॅन आर्मी. तर मी ती पालखी नाचवतो. 110 किलो वजनाची पालखी. ढंगड अगड अक्कड अगड मला सांगतो, पायात एवढे गोळे भरतात ना, मी 2 दिवस गाडी चालवणं सोडा, मी चालूही शकत नाही. हो. मी समजूच शकतो दुःख मॅडम. थँक्यू सो मच. असते सातारला ना आमच्याकडे. सातारला आमच्याकडे ढोल ताशा पथक असतोय. मी झांज वाजवतोय, लेझिम खेळतोय. लेझिम म्हणजे मग तुम्हाला माहितीच आहे, झांबळांग चापळांग झांबळांग चापळांग झांबळांग चापळांग झांबळांग चाप झांबळांग 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 चापळांग झांबळांग झांबळांग. तुम्हाला सांगतो अहो, ही सांगतो एवढं भरतंय हो दिवस दिवस नाचून, हात स्टेअरिंग पर्यंत जातच नाही तर. हा, आणि त्यांच्याकडे गाडीच नाहीये. मॅडम मारता कशाला? बोलून निघणं झाले. धुळ्याला आमच्याकडे ना पावली जळतो आम्ही. 5 पावली 7 पावली. हा, अच्छा. असं भारी असतं ना सुरुवातीला. म्हणजे
डिढिंग टांग डिढिंग टांग डिढिंग टांग डिढिंग टांग आणि नंतर रात्रभर नाचत राहिलं ना तो 12 पावली होऊन जाते ते मग कसं डिढिंग टांग डिढिंग टांग डिढिंग टांग नाही, डिढिंग टांग, डिढिंग मला टांग. तो म्हणजे पालखी नाचणं ढिंगड कडक नाही मजा नसते ते- ह्याची मजा वेगळी आहे. झांबळांग झांबळांग नाही, झांबळांग मध्ये- झांबळांग नाही, नाही, झांबळांग 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 अरे थांबा ना अरे लाजा वाटू त्या पदावर आहात तुम्ही कमिटीमध्ये हा नाचताय कसलं इथे जोशी 1 मिनिट. त्यांना जाब विचारा ना त्यांनी गाडी का ठोकली आणि कशी ठोकली मुळात नुकसान भरपाई कोण देणार आहे हे कोण विचारणार आहे अहो ते बोलतात सॉरी. नाही मी आय एम जेन्युअनली सॉरी म्हणजे मी परत नाही करणार असं. नाही सॉरी बोललं म्हणजे झालं हा तुम्ही सॉरी बोलतायत तरी तुम्ही ऐकून घ्या ना विषय विषय संपवा. संपवा. असं कसं संपव विषय त्यांची चूक नाही तर कोणाची चूक आहे हो? हो हो काय चालू आहे तुमचं नुसता डोका उठाड माणूस आहे ऐक, तुमच्याबद्दल बोलायचे ना सांगतो ना मॅडम त्या तिथे आहे ना तुम्ही रिव्हर्स गाडी घ्यायला नको पाहिजे होती तुम्ही बाहेर आहे ना बाहेर सर्व्हिस रोड आहे तिथे प्रॅक्टिस करायची भलते लोक तिथेच प्रॅक्टिस करतात अहो मी तिथेच प्रॅक्टिस करते म्हणजे तिथेच प्रॅक्टिस करायचे मी पण काय झालं पण तिथे काही मुलं आहेत जी माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघतात त्यामुळे मी थांबवलं. माने बांबू काढा. हे नाही, कापून टाकतो की नाही आपण? खांडेकर. शांत बसा हो मगाशी त्या येण्या अगोदर मला काय म्हणालात तुम्ही काही करू नका मला मारामारीची भीती वाटते मी हार्टचा पेशंट आहे असं म्हणालात ना पिंकी बाबीचा हाट. अरे याला काय माने चला. तुम्ही भिवू नका आयच्या आयला एकटा काफी आहे सगळे मॅडम चोर बॉडी आहे हे कशाला सांगताय? गप्प बसा ना. नाही पण विषय नाही नाही ऐका नको. नुसत्या मारामारीने काही होणार नाही तिच्या पोरं ना त्यांना पकडून पोलीस स्टेशन मध्ये देऊ पोलीस कंप्लेंट करणार हो. आहात? काढ करा मग तुम्ही नाही आधी मी करतो पोलीस कंप्लेंट कसली? ही आमची कमिटी ही येते अशी आम्हाला मदत करायला तुमचीच कंप्लेंट करतो आधी की आमच्या सोसायटीत भाडोत्रीला गाडी पार्क करायला जागा दिली जा करा करा जा. मी करेन खांडेकर मी आता बघितलंय सीसीटीव्ही मध्ये काय? तुम्ही येल्लो लाईनच्या बाहेर गाडी आली होती गाडी बाहेर होती तुमची येल्लो लाईनची. मग 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 मी जाऊन सांगेन ना मी सांगेन हा नियम येल्लो बॉक्स कशासाठी असतो नियम आहे. वा रे वा वा. त्यांची चूक नाहीये तर सॉरी बोलतात तुम्ही जा हा. पोलीस स्टेशनला जा काय करायचं ते करा. करणारच आहे करा, पोलीस करा. कंप्लेंट करणार आहे तुम्हा तिघांची अरे, कंप्लेंट- करा हो. हा करणार आहे राजपूत हा, करा हो. हा. तुमची कंप्लेंट करतो की नाही बघा आणि तुमची सुद्धा कंप्लेंट करतो की नाही बघा जोशी थांबा ना मी सॉरी म्हणाले ना परत नाही होणार आय स्वेअर खरंच चुकून झालं आय एम व्हेरी सॉरी. रिव्हर्स घेताना आधी उजव्या मिरर मध्ये बघा मग डाव्या मिरर मध्ये बघा मग वरच्या मिरर मध्ये बघा मग रिव्हर्स धरा क्लच आणि ब्रेक सोडायचा नाही लक्षात ठेवा ओके हं? या शिकवतो या गाडीचं नुकसान माझ्यात झालेलं आहे हरकत नाही इन्शुरन्स आहे 300 रुपयात गाडी मी चेपली थोडीशी आणि गाडीचं नुकसान झालेलंच आहे नाही का ऑलरेडी आपण माझ्याच गाडीवरती गाडी शिकूया ओके एवढं काही नसतं गाडी शिकणं फार नसतं मी अगदीच 3 दिवसात शिकलो होतो I'm the secretary of the society. Hands proved, man will be man. मस्त प्रसादा सुपर मस्त कॉन्सेप्ट होती पशा आणि मस्त लिहिली होती फार फार गोड फार मजा आली वंडरफुल इतकी रोजच्या बघण्यातली कॅरेक्टर्स होती की असं असं होऊ शकतं सोसायटीमध्ये म्हणजे प्रियासारखी मुलगी समोर आल्यानंतर असं होऊ शकतं म्हणजे श्याम्या वा वा हे सगळं तुझ्या मनात असणार तुला ते संधी मिळत नाही म्हणून काही जण साधू होतात ना तसा आहेस तू वा खरं बर वा वा मस्त पृथ्वी सुपर पिंकी भाभी ला जवाब म्हणजे काहीही केलं नाही तू नुसती येऊन उभी राहिलीस पण त्यानंतर जे काही या 4 पुरुषांचं झालं ते फार प्रेक्षणीय आणि श्रवणीय होतं मजा आली खूप मी नवीन घर शोधतोय या सोसायटीत फ्लॅट असेल तर ब्रिलियंट खूप मजा आली खूपच मजा आली वा. संदेश दादा तुम्हाला कसं वाटलं हे प्रहसन
खूपच उत्तम, खूप सुपर होता, सुपर. खरं तर हे सगळे मॅड आहेत. येल्लो बॉक्स तर सॉलिड होता. आणि पृथ्वी, सावत्या, श्याम अप्रतिम. प्रिया तू पण, मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. थँक्यू. मंडळी, एका खानावळी चक्क शूटिंगचा घाट घातला गेलाय. बघूया त्याला विनोदाचा तडका कसा मिळतोय ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. म्हणे येस सर. तू गाडी पाठवले का हॉटेलवर? हो सर, पाठवले. हा सर निघालेत का? सर निघालेत, येतील एवढ्यात सर. बरं बरं. ताई, हॅलो कसं आहे? काय म्हणताय? सर, good morning. हाय हाय, बस बस बस, नमस्कार. काय म्हणताय? हॅलो 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 सर. हाय 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 हाय. सर मी तुमचा खूप अरे चल चल. मी तुमचा ना खूप मोठा फॅन आहे सर. खूप मोठा फॅन आहे सर मी तुमचा. आणि Yes, yes, yes. आता जस्ट मी आपल्याला का काल फोनवरती बोलणं झालं होतं सर. हा हा, भोगराज मोरे ना? येस सर मी. येस येस, नाईस चॅप, यंग ब्राईट चॅप. हा, थँक्यू सर. व्हेरी गुड. पहिली ऍड फिल्म आहे सर. हा हा. थोडं सांभाळून घ्या सर. अरे घेणार रे बाबा. माझी खासियत काय माहितीये, नवीन पोलांना मी नेहमीच सांभाळून घेतो. बर. ऑलवेज ऑलवेज. माझा आदर्श कोण आहे? नागराज अण्णा. ते माहितीये ना, यंग टॅलेंट असतं ना, रॉ टॅलेंट, त्यावर विश्वास ठेवतात. आणि किती कमवतात? 100 कोटीपेक्षा जास्त. ओके. हो. तुझ्याजवळ फोन आला, अरे तुरे केलं तर चालेल ना तुला? हो सर, मला तुम्ही अरे तुरे करा. हा. आवाजाव केलं तर मी तुमच्याकडे बघणार पण नाही. म्हणजे असं होऊ शकतं. गेट गुड, आय लाईक इट, आय लाईक इट. जेव्हा तू फोन केलास ना, तेव्हा मी म्हटलं येस येस, इज अ यंग चॅप, तुला सपोर्ट केलाच पाहिजे. कळलं का? म्हणून मी sir. इकडे आलोय. मस्त प्रोजेक्ट करूया आपण. Okay? सर. हा या. सर या ताई कोण? नमस्कार. वनिता ताई. नमस्कार. ताईंचीच इच्छा होती की ही ऍड तुम्हीच करावी म्हणून. समीर चौगले पाहिजे म्हणा. थँक्यू सो मच. नाही थँक्यू. नाही, तुम्ही तुम्ही आम्हाला नको थँक्यू म्हणा. मी तुमचे आभार म्हणते. थँक्यू 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 सो मच, तुम्ही इथे आलात. थँक्यू. म्हणजे ही छोटीशी घरगुती खानावळ आमची होती. आता आमचा मसाल्याचा बिझनेस सुरू झालाय ना. हो बरोबर बरोबर. तुम्ही आलात ना, म्हणून लयच भारी वाटलं तुम्हाला बघून. आता आमचं मसाल्याची फॅक्टरी आहे इथे. थोडी छोटी मोठी याच आहे, फार मोठी नाही मसाल्याची फॅक्टरी. आणि आमचं सगळं कसं ऑर्गॅनिक आहे. म्हणजे बाहेरून आम्ही काहीच मागवत नाही. सगळं आमच्या शेतीतलं असतं ना, ते सगळं आम्ही इथे पिकवतो आणि मग मसाल्यामध्ये बनवतो तिथे अरे फॅक्टरी. हिंग शेतीत पिकतो? नाही, नाही. जनरल. तुम्ही फार छान कॉमेडी करता. जस्ट एक. मी आणि माझे मिस्टर आहे ना, तुमचे खूप मोठे फॅन आहे. हो रिअली? म्हणजे तुम्हाला हिंग लावून कोणी विचारत नव्हतं ना, तेव्हापासूनचे फॅन आहे आम्ही. छोटीशी कॉमेडी केली हो. तुम्ही तिकडे करता ना. खूप Very nice. थँक्यू. हा तुम्ही आलात. नाही नाही, थँक्यू. खरंच आभार. थँक्यू व्हेरी मच. हिंग आहे तर टेस्ट करून बघा ना. असा हिंग कोण टेस्ट करतं? असं नसतं हो ते. भाजीत घातल्यावर भाजी टेस्ट करायची असते. आणि हिंग खाल्लं आणि मला हिंग ओव्हर झालं तर? ए, हिंग आम्हाला हँगओव्हर कसा होतो तसा हिंगाचा मी जॉईन करून टाकला. नाही 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 रे. एक्सप्लेन केलं तरी कळत नाहीये. हरकत नाही. ओके. नाही शूट करू. हा सर 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 स्क्रिप्ट आहे सर. हा. हा एक स्क्रिप्ट आहे. हा. ओके, ओके, काय ओके. होईल इथे ना 2 मंडळी ऑलरेडी बसलेली आहे. ओके, हा? ओके. आपल्या गावकडचीच मंडळी आहे. हा, साधी मंडळी आहे. सगळं तुम्हालाच करायचं. लीडला तुम्हीच आहात सर. नाही, हा, of course, तुम्ही of त्यांना course. विचारता. कोण आहेत? बोलवा त्यांना. हा, बोलवा, ऐक- लवकर बोलवा. मोरे काका, कदम काका, प्लीज या. नमस्कार. या 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 नमस्कार. या बसा. समीर सर, समीर सर. नमस्कार. येस. हे तर हे दोघे ते आहेत हा, असं? हे मोरे काका आणि हा. ते कदम काका हे इथे अच्छा बसलेले अच्छा असतात. अच्छा. हा, हे गावकरी इथे बसलेले हो असतात. इथे असतात ते. मी कोण आहे? मग तुम्ही येता आणि त्यांना असं हे काका हे काय आहे? हे पावडर लावली, गोरं गोरं दिसायला पाहिजे ना. बिंडोक दिसतंय. बिंडोक ते काढा, ते कमी करा. खूप काका. लावून वाटतंय ते. टीव्हीवर त्यांना सांगा. टीव्हीवर हा अरे टीव्हीवर असे पावडर लावून येत नाही हो. त्यांना सांगा ना जरा. हा थोडं थोडं कमी करा. हा हा हा. ते नवीन आहे, पहिलाच दिवस आहे. त्यांनी आजपर्यंत कधी हो, पण कॅमेरा फेस नाही असं केला. नका करू ना. मेकअप केलाय की नाही? हो केलाय. मग त्याच्यावर पावडर कशाला पाहिजे ना? मेकअप कसा दिसणार मग? गोरं गोरं दिसण्यासाठी. नाही नाही, एवढं नका करू. गोरं किती अजून गोरं दिसायचंय? हा? माझा प्रॉब्लेम आहे ना थोडस. हरकत नाही. चला चला. हा मग तुम्ही यांच्याकडे Scene येता. हा त्यांना विचारता कसं वाटलं जेवण. आवडलं ना? आवडणारच. आमची चव जगात भारी, कारण आम्ही वापरतो MH चे हिंग. जेवणाचा किंग, चवीची छिंग, MH चे हिंग. हे सगळं तुम्ही असं बोलता. शेवटी असं करता ते. एवढंच आहे. अच्छा, एवढी जाहिरात. हो, yes, sir. हा, इकडे स्क्रिप्ट दाखव. हे स्क्रिप्ट.
ओ नाईस टॅप, मला आवडलं. तू लिहिलंस का हे? हो सर, मी काल व्हेरी गुड. मला खूप कौतुक वाटतंय तुझं. पण तुमच्या जनरेशनचा प्रॉब्लेम काय आहे ना, तुम्ही जो फर्स्ट थॉट येतो ना डोक्यात, त्यालाच तुम्ही लास्ट थॉट मानता. चारी बाजूनी विचार करायचा स्क्रिप्टचा. आता मी असतो तुझ्या जागी तर हे कसं केलं असतं, इंट्रॅक्शन वाढवलं असतं ह्यांचं. म्हणजे मी कसं केलं असतं, मी आलो, मी त्याला जेवण वाढलं, हो. ऍक्शनला मी येणार आणि त्यांना विचारणार आवडलं का जेवण. त्यावर ते म्हणणार मस्त. यावर मी म्हणणार आवडणारच, आमची चव जगात भारी, कारण आम्ही वापरतो MHJ हिंग. यावर हे म्हणणार जेवणाचा किंग. यावर हे म्हणणार चवीची झिंग. दोघेही म्हणणार MHJ हिंग आणि मी असं करणार. गॉट इट? नाही सर, नाही. प्रॉब्लेम काय नाही, छान वाटतं हे. यानी छान यानी काय होणार, आता मी आहे सेलिब्रिटी, हे आहे सामान्य माणसं. सामान्य माणसांना सुद्धा तो हिंग आवडतो हे प्रूव्ह होईल. लक्षात आलं तुमच्या? हा सगळ्यांना आवडतो. इंटरॅक्टिव्ह होईल ते. छान वाटतंय, आपण असंच करूया. म्हणजे यांना पण आवडते, पब्लिकना पण आवडेल, म्हणजे छानच वाटून जाईल ना एकदम. असंच करूया गौरीची आपण. ताई तसं काय नाही. आम्हाला नाही जमणार. हा मी बोलतो थोडंसं बाकी. नवीन आहेत, पहिल्यांदा कॅमेरा, त्यांना फक्त मी एवढं जमणार. सर, मी त्यांना एवढं विश्वास टाका सर, मी- रॉ टॅलेंटवर विश्वास टाका. रॉ टॅलेंट वर्क्स. टाका, होणार. मी बोलतो त्यांच्याशी. सर, ऐका ना, ताई. अरे टेन्शन घेऊ नको बाबा, मी बोलतो. ओके टेन्शन घेऊ नका. ओके बघा, मी तुम्हाला सांगतो काय करायचं ते. मी सगळ्यात आधी इथे येणार आणि तुम्हाला विचारणार जेवण कसं वाटलं वगैरे, तर तुम्ही ते सांगायचं कसं ठरलंय ते. त्यानंतर मी तुम्हाला विचारणार तुम्हाला जेवण आवडलं का. तुम्ही काय म्हणायचं, मस्त. काय म्हणणार, एकदा म्हणा. मस्त. शाबास. याच्यावर मी म्हणणार आहे तुम्हाला जेवण आवडणारच, कारण आमची चव जगात भरी, कारण आम्ही वापरतो MHJ हिंग. यावर तुम्ही काय म्हणणार, जेवणाचा किंग. आणि तुम्ही म्हणणार चवीची झिंग. आणि दोघंही म्हणणार MHJ हिंग. आणि मी असं करणार. संपली जाहिरात, संपली. ओके गॉट इट. चलो लेते. ठीक आहे. मस्त करा. ऑल द बेस्ट. Best luck. यस. अरे वन टेक है उसमें क्या है. रेडी है? रोल कॅमेरा, रोलिंग. ऍक्शन. जेवण आवडलं का? डाळीत मीठ जरा कमी आहे. पातळ पिचकवणी झाले. अगं बाई, मीठ कमी आहे. आणते मी जरा, आणते. ओय, थांबा, ए. कुठे चाललात तुम्ही? नाही, ते मीठ कमी आहे ना. मग लोक काय म्हणतील, समीर चौगुलेच्या ऍड मधल्या त्या डाळीमध्ये मीठ कमी होतं. अरे पण बरोबर. त्यांना कळणार आहे का टीव्हीवर तर डाळीत मीठ कमी येते. आणि तुम्ही हे कशाला सांगितलं मला? तुमचं काय मस्त एवढंच आहे. मी तुम्हाला विचारलं जेवण कसं आहे, याच्यावर जेवण आवडलं का, याच्यावर मस्त एवढंच करायचंय. नाही पण तुम्ही म्हणलं ना जेवण कसं आहे, म्हणजे म्हणून सांगितलं. जनरल गप्पा मारतोय का आपण पुढे बसून? जाहिरात सुरू. अरे काय याला काय करायचंय सर, यार? मी तुम्हाला आधी सांगितलं, त्यांना मी सांगितलं डायलॉग नाहीये, फक्त बसायचं आहे, नाही, म्हणून ते एक- तयार झाले सर. होय बच्चा. चल. ऑर्डर. ओके रेडी सर. रोल कॅमेरा, रोलिंग. ऍक्शन. जेवण आवडलं का? मस्त. अरे आवडणारच. आमची चव जगात भारी, कारण आम्ही वापरतो MHJ हिंग. जेवणाची पुंगी. चविष्ट लुंगी. MHJ हुंगी. काय झालं? कट कर सर. अरे हा काय तो? हो, काय करता तुम्ही? चविष्ट लुंगी काय बोलताय? हा पुंगी बोलला. हा मग मला झिंग बोलायचं आहे ना. हा. मग म्हणलं जुलतच नाही, काय करू म्हणून मी आपलं इम्प्रूव्ह केलं. चविष्ट लुंगी. गीला गी लावलं, थोडं तरी जुललंय ना. अरे पण आपण काय बोलतो ते ऐका तरी. कुठली लुंगी चविष्ट असते? कुणी खाऊन बघतं लुंगी? हा लुंगी मस्त आहे, लेंगा थोडा नीट कर. असं असतं का? तुम्ही काय बोललात आणि बोललात काय सांगा? पुंगी. कुठली पुंगी? नीट घ्या, असं नका करूया. सॉरी सर, सॉरी. हो, बरोबर. आम्ही जरा रॉ आहोत ना. रॉ आहे म्हणून पुंगी नाही. नाही, ठीक आहे. सर एक मिनिट, तुम्ही काय बरोबर. बोलात? तुम्ही काय बोलात? हुंगी. तुम्ही कशाला हुंगी बोलात? अरे यांचं काय, मला एक क्षणभर मी ब्लँक झालो आणि निघून म्हणून गेलो. सांगतोय, तुम्ही जे सांगितलं ते नको करायला सर. ए भाई मेरे भाई, होएगा बोला ना तेरे को. होएगा, विश्वास ठेव. सर, नागराज अण्णांनी विश्वास ठेवला नसता, सैराट आला असता. पण त्यांनी चल भाई. सर वर्षभर वर्कशॉप केले सर. होणार एक्सपिरियन्स. अरे खूप ऍड केलात मी. चल मस्त. बोल. लक्षात आलं का तुम्हाला काय म्हणायचं ते? तुम्ही काय म्हणायचं लक्षात आलं? जेवणाचं किंग, चवीची झिंग आणि एकत्र MHJ हिंग. खतम होगी ना बाय. चला करेंगे. मस्त करायचं अरे यार. हा छान करायचं. हा मस्त करायचं. हा हे सगळं खरकट लागायचं नाही करायचं नाही सगळं.
वर्णाचं सगळं डोक्याला लागतं यार. मी सहज एक जेस्चर असतं ना आपलं. चलो चलो ठीक आहे मस्त 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 एनर्जी मोड मोड वर चाहिए यार. ऑर्डर. रोल कॅमेरा रोलिंग. ऍक्शन. जेवण आवडलं का? मस्त. अरे आवडणारच. आमची चव जगात भारी, कारण आम्ही वापरतो MHJ हिंग. जेवणाचा बादशाह. बादशाह बोलला. कट कर. आता बादशाहला लिंग कसं मॅच करू मी? अरे मुळात ते लिंग नाहीये, झिंग आहे झिंग. बादशाला कुठलं लिंग? काय बोलतोयस तू? कळतंय का तुला? काय संबंध आहे? अरे झिंग रे, चवीची झिंग आहे. बादशाह कुठून आणला? सॉरी सर, आम्ही जरा रॉ आहो ना. रॉ आहे म्हणून एवढं नाही करायचं. रॉ आहे म्हणून कळलं का? हे जास्त होत यार. हे काय करायचं सर रे? तुमचं जास्त होतं, तुमच्यामुळे झालं सगळं हे. राहू द्या ना, जायचंय कशाला करताय? रुक जा. सर डोकं फिरायला लागलं माझं, बाकी काही नाही. आता मी हे करून दाखवणार. काय करून दाखवणार? हट्टाला पेटलंय. गो देर. टेक इट. गो देर. गो देर. आता बघ. अरे यार नाही, एक मिनिट. आता सोपं करतो. काय सोपं ताई ऐका. सांगितलं. आता तुम्ही जे मगाशी म्हणाल ते विसरून जायचं. सगळ्यात आधी मी येणार आणि मी म्हणणार आवडलं का जेवण? त्यावर तुम्ही म्हणायचं मस्त. एकदा पटकन म्हणा. मस्त. बस एवढंच म्हणायचं. यापुढे मी म्हणणार की आवडणारच तुम्हाला आमची चव जगात भारी, कारण आम्ही वापरतो MHJ हिंग. यानंतर मीच म्हणणार जेवणाचा किंग. जेवणाचा किंग. चवीची झिंग पण मीच म्हणणार. शेवटी फक्त तुम्ही म्हणायचं MHJ हिंग. आता कळलं? मस्त MHJ हिंग. एकदा म्हणा मस्त MHJ हिंग. MHJ हिंग. मस्त MHJ हिंग. मस्त MHJ हिंग. चलो 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 बाय. आणि मी काय करतो सुरुवातीला? मी पण ते सांगितलं होतं ना आल्या आल्या. हो बरोबर आहे. स्क्रिप्ट तशीच होती. पण अभी हो जाएगा यार. कशाला उगाच वेळ घालवलास चल यार? चल 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 बच्चा चल. रेडी बॉयज. रेडी. ऑर्डर ऑर्डर. एनर्जी मोड 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 मोड. रोल कॅमेरा. रोलिंग. ऍक्शन. जेवण आवडलं का? मस्त. अरे आवडणारच. आमची चव जगात भारी, कारण आम्ही वापरतो MHJ हिंग. जेवणाचा किंग, चवीची झिंग. JCB टिंग. टीना मुनिम. तुझ्या बापाला जाऊन सांगते ना मुनीम. जा जा तुझ्या बापाला जाऊन सांगते ना मुनीम. सर असं कशाला बोलतो? घबरे. तू काय बोलला? आणि JCB टिंग. JCB टिंग बोलतो तू. JCB टिंग आहे, त्याच्यानंतर MHJ हिंग आहे ना. सॉरी सर, आम्ही जरा रॉ आहो ना. तुझ्या ना बॉवर रॉ लिहून लात मारली पाहिजे त्याच्यावर. हो सर, असं काय बोलतात अरे त्यांना? असं काय बोलतात रे? माले काय करायची नाही ऍडमिट मी. हो सर, पैसे घेता तुम्ही? समीरची ऍडव्हान्स दिले तुम्हाला. समीरची हो सर, ऍडव्हान्स दिला? ऍडव्हान्स दिले त्यांना. काय काका तुम्ही असं केलं? नाही. गप्प बसायचं ना. येतो थोडं कन्फ्युज. आम्हाला येतं काय रे, जेवणाचा किंग. चवीची झिंग. MHJ हिंग. अरे, आला. त्याला कळलं. हो सर. भाग. हो सर, या. गप्पा. काय बोलता यार? तुम्ही पैसे कसं देता? वा 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 वा, एकदम रॉ होता परफॉर्मन्स. मजा आली. मस्त. बघूया हास्य रसिकांना हास्याची किती झिंग चढली आहे ते. प्रसाद दा. हे दोघं अशा रोलमध्ये असले ना की ती क्युरियोसिटी भयंकर वाढते की आता काय माती खाणार, आता काय माती खाणार. आणि ती माती खाताना तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरती जो निरागसपणा असतो ना, ओ हो क्या बात आहे, असं खरंच वाटायला लागतं की खरंच तुम्ही रॉ हाव असं वाटत. वा वा, मजा आली. सम्या ब्रिलियंट. गौऱ्या मस्त. हा हा. लग्नानंतर माणसं किती भाबडी निरागस दिसतात. वा वा. 20-25 वर्षांनी मग ते खटाळ मिश्किल वगैरे सगळं होतं, पण सुरुवातीला सगळं भाबडच असतं. तुझ्या संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा बनी. येस, सगळ्यांकडूनच खूप शुभेच्छा म्हणे. खूप अभिनंदन. सई. मस्त परफॉर्मन्स. सगळ्यांनीच आपापले पार्ट्स एकदम चोखपणे बजावले. वनिता, खरात मेकअप काहीतरी वेगळा झालाय. तुझं फाउंडेशन खूप छान आहे. मी नंतर नाव घेईनच, पण खूप छान दिसते ही फाउंडेशनची शेड तुला, आणि खूप छान दिसतेस तू वने. या काकू पुन्हा मला पाहिजेत या मंचावरती. फारच आवडल्यात. आणि वने, मला नंतर नाव नक्की सांग तुझ्या फाउंडेशनचं. खूप मस्त आला परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी, 2 गोष्टी कधीही शोधायला जाऊ नये. एक तर आपल्या जोडीदाराच्या भूतकाळात काय घडलंय ते, आणि दुसरं म्हणजे वर्तमानात आपले कर्मचारी आपल्याला काय म्हणतायत ते.
कारण खूप वेळेला दोन्हीकडून भविष्य काळात निराशाच पदरी येते. असंच काहीसं घडणार आहे पुढील प्रहसनात, जे दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. गुड मॉर्निंग सर. सर तुम्ही अर्जंट मीटिंग बोलवली, तिघींनाच बोलवलंय काय? बोलत पण नाही आहात ना काहीच? सर काय झालं? सगळं ठीक आहे ना सर? कंपनीने तुम्हाला काढलं वगैरे नाही ना सर? कंपनी का काढेल मला कामावरून? बॉस आहे ना मी तुमचा. गेली 3 वर्ष काम करतोय माझ्या लिडरशिप अंडर. कंपनी काय प्रोग्रेस करते, काय ग्रोथ करते माहित नाहीये तुम्हाला? माहितीये ना? नाही, ते डोक्यात एक डाऊट आला म्हणून. काय कर रसिका, तुमच्या लिडरशिप खाली आम्ही किती शिकतोय, असं काय बोलते? हो ना, हो ना. हो शिकतोय सर. हो. नका करू हे जे तुम्ही बोलताय ना, तुमच्या लिडरशिप खाली आम्ही किती शिकतो तुम्हाला काय माहिती वगैरे. तुम्ही जे काय बोलताय ना, हा जो काही रिस्पेक्ट आहे तो फक्त बोलण्यात आहे, वागण्यात नाहीये. असं का म्हणताय सर? सर वी रिअली डू रिस्पेक्ट यू सर. खूप आहे सर. नका करू हे, तर नकाच करू. नका करू हे. अजिबात नका करू इशाडे, अजिबात नाही. काल आपला कॉन्फरन्स कॉल सुरू होता. काय होता, आतापर्यंत जितके कॉन्फरन्स कॉल झालेले आहेत ना कंपनीचे, त्या प्रत्येक कॉन्फरन्स कॉलला एकतर तुमचा व्हिडिओ ऑफ असतो, कॅमेरा ऑफ असतो किंवा माईक म्यूट असतो. मग जेव्हा तुम्हाला मध्येच कुठेतरी ओके किंवा हो म्हणायचं असतं तेव्हा तुम्ही माईक अनम्यूट करता आणि मग कधी कधी पुन्हा माईक म्यूट करायचं विसरता. आणि मग त्या वेळात तुम्ही आपापसात इतरांविषयी जे बोलताना ते ऐकू येतं. काल तुम्ही काय केलं माहितीये? शपथ, तरी मी नवऱ्याला सांगत होते कॉन कॉल चालू असताना नको म्हणून. तरी दबक्या आवाजात आवरलं होतं सगळं आम्ही. कॉन कॉल सुरू असताना एवढी घाई? कमॉन रसिका, थांबायचं. अगं ते नाही, ते आमचा सोफा खराब झाला, आता सोफा घ्यायचा का सोफा कम बेड घ्यायचा याच्यावर डिसिजन घेत होतो आम्ही. पण सर हळू आवाजात, दबक्या आवाजात चाललो होतं सर. तुम्हाला ऐकू गेलं का? सॉरी. सोफा कम बेड कधी पण चांगला ना. तो विषय का इथे? सोफा चांगला, बेड चांगला की सोफा कम बेड चांगला, हा विषय का इथे मिस चेतना? नाही सर. काल कॉन्फरन्स कॉलवर कुणीतरी मला थुकरट प्रताप म्हणाल. ओ माय गॉड, व्हेरी सॅड. हे करताय ना, हे खोट आहे. हे आता जे करताय ना ते खोट आहे. डोळे सांगतायत तुमचे. नाही साळसूतपणाचा आव आणू नका. नाही, तुम्ही तर मूर्ख दिसताय वेंगुर्लेकर. गेलंय डोळ्यात काही? सगळ्यांना एकत्र असलं काहीतरी करायची गरज आहे. काल कॉन्फरन्स कॉल सुरू असताना तुमच्यापैकी कोणीतरी, आपण 5-6 जणच होतो. तुम्ही तिघी, मी, आपल्या कंपनीचे CEO आणि डिलिव्हरी हेड, आपणच होतो. आणि त्यात कुणीतरी मला थुकरट प्रताप म्हणालं आणि मला चांगला आठवतंय मुलीचा आवाज होता. आत्ता बऱ्या बोलानं कबूल करा, कोण होतं? रसिका, सर. मी काय विचारतोय? सर मी नाही सर, मी अजिबात तुम्हाला थुकरट प्रताप म्हणाल नाही सर. सर मी पण म्हणाले नाही तुम्हाला अजिबातच थुकरट प्रताप. मी तर जेवत होते सर. आमच्याकडे नियम आहे जेवताना कोणीच बोलायचं नाही. मी मनात सुद्धा नाही म्हटलं सर थुकरट प्रताप. आणि मनात थुकरट आलं तरी असं थुकरट प्रताप म्हणणं. बस. आत्ता इथले इथे किती वेळा थुकरट प्रताप म्हणालात माहितीये तुम्हाला? मोजू नका, बावळटपणा कमी करा. मोजू नका. थुकरट प्रताप म्हणतात. अरे कोण होता आपल्या कॉन्फरन्स कॉलवर? आपले CEO होते, डिलिव्हरी हेड होते. तुमच्यापैकी कुणीतरी थुकरट प्रताप म्हटल्यानंतर 4-5 जणांचा हसण्याचा आवाज आला मला. मी CEO सरांना सुद्धा विचारलं, म्हटलं सर तुम्ही हसलात का? तर ते म्हणाले की नाही बाबा मी ऐकलंच नाही. त्यामुळे ठीक आहे, मी त्यांना काही बोलू नाही शकत. पण मला चांगलं आठवतंय तो मुलीचा आवाज होता आणि बेस मधला आवाज होता. बेस मधला आवाज होता का सर?
एक मिनिट, माझ्याकडे कशाला बघताय? माझा कुठे बेसमध्ये आवाज आहे? सर, माझा काय बेसमध्ये आवाज आहे सर? मी नाही बोलले सर. कारण देऊच नका मी नाही इशाडे, कारण देऊच नाही नका. बोलले सर, मी खरं नाही तुम्ही बोलू शकता, कारण काय आहे ना, आतापर्यंत आपण कंपनी जितक्यांदा मी तुम्हाला काहीतरी ब्रीफ करायला आलोय तेव्हा तुम्ही खुर्चीवर बसून तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडतच असता. मी स्तोत्र म्हणत असते सर. काही काय असतं, खूप स्तोत्र म्हणत असते सर. तुमच्यापैकी कुणी बोलत नाही सर, मी तर तुम्हाला म्हटलेलंच नाहीये सर. नाही सर, आम्ही का म्हणू असं? मला नाही माहिती तुम्ही का म्हणाल, पण काल कुणीतरी बोललं. थुकरट प्रताप, काय समजतो मी तुम्हाला? एम्प्लॉई आहात ना तुम्ही माझ्या, तुमचा बॉस तुमच्यासाठी इथे काम करतोय ना, तुम्ही मला थुकरट प्रताप म्हणता? आणि हे आत्ताच नाहीये, बऱ्याचदा घडतं हे. बऱ्या बोलानं कबूल करा, मला कोण बोललंय मला थुकरट प्रताप? रसिका, तुम्ही म्हणालाय? सर, तुम्ही सारखं तुम्ही म्हणाल- माझ्यावर रोख ठेवू नका सर. मी का म्हणेन सर? आणि कॉन्फरन्सला या दोघी पण होत्या ना सर. कदाचित चेतना बोलल्या असतील. मी कशाला बोलू सर? सर, मी नाही, हीच तुम्हाला नावं ठेवत असते सर. परवा ही तुम्हाला बाटलीतला गंगाराम म्हणाली. हे काय नाव आहे माझं? बाटलीतला गंगा, हे काय नाव आहे? हा, हे असं बोलता तुम्ही बॉस विषयी? सर, आपण परवा पार्टीत होतो, तुम्ही बाटली घेऊनच बसला होतात, म्हणून सहज गमतीत म्हटलं सर बाटलीतला गंगाराम. खरं तर या विनोदाला तुम्ही पण दाद द्यायला हवी सर. त्या टाळी. लाज आहे, लाज. टाळी मागताय वर, लाज आहे तुम्हाला? सहज विनोद केला होता सर. सहज. आणि हे बोलता तुम्ही बॉस विषयी? हे बोलता? हा, बाटलीतलं. मी तुम्हाला सस्पेंड करतोय सर, मी तुम्हाला सस्पेंड सर, नको सर, करतोय. सर, बॉस please, विषयी सर. कमेंट्स करताना नाही, मी तुम्हाला सर, सस्पेंड करतोय. जा सर. निघा, फायर केलं तुम्हाला. निघा. सर, मला एकटीला का सस्पेंड करता सर? या दोघी पण आहेत, या दोघींना पण सस्पेंड करा. सर, ही ईशा आहे ना, ईशा. रसिका. तुम्ही आणि सीईओ एकत्र असलात ना की तुम्हाला चंगू मंगू म्हणते सर. What? तुम्हीच आहात इथे ईशा. केबिन मध्ये तुमच्या तिघीं व्यतिरिक्त कोणी नाहीये. चंगू मंगू म्हणता तुम्ही मला? Useless. आणि सर, ही पण कमी नाहीये सर. तुम्ही परवा पार्टीत टक्सिडो घालून मस्त आला होतात की नाही सर? ही म्हणाली बघा हँगरवर टक्सिडो लटकतोय कसा. हँगर म्हणाली सर ही तुम्हाला. हँगर आहे मी? मिस चेतना, हँगर आहे मी? नाही सर, हे विथ ड्यू रिस्पेक्ट सर. विथ ड्यू रिस्पेक्ट तुम्ही मला हँगर म्हणालात? हँगर नाही सर, हे घातलं होतं ना तुम्ही, काय ते हे टक्सिडो घातला होता मी. हा, त्याचं असतं ना इथे सर. हे त्याला इथे शोल्डर्स असतात, त्याचं काय? शोल्डर माणसांना असतात सर. शहाणपणा कमी करा. कपड्यांना सुद्धा शोल्डर्स असतात, त्याचं काय? पण ते इथे कडक असतात ना त्याचे. पॅडिंग असतं ते शोल्डरचं. हा, तर तुम्ही असं लांबून येत होतात ना, तर माझं असं एकदम झालं, मला वाटलं हँगरच, पण जवळ आल्यावर मला कळलं हे सर. मुद्दाम करताय तुम्ही? नाही सर, स्वतःच्या बॉसला हँगर म्हणता आणि तुम्ही चंगू मंगू म्हणता. चंगू म्हणता मला? नाही, तुम्ही मंगू आहात ते. अरे, लाज नाही वाटत आहे? तुम्ही मंगू हात वरून सांगताय मला? ईशाडे, तुमच्याकडनं ह्या अपेक्षा नव्हत्या मला. सर, तुम्ही उगाच मलाच फक्त बोलताय. ही काही कमी नाहीये सर, उगाच आमच्यावर नावं टाकते. तुम्ही परवा आलात ना बायको बरोबर, तही म्हणाली बघा आला व म्हणजे मला कळलेलं नाहीये. सांगते ना सर. हा. तुम्ही बारीक काडी आहात ना, आणि तुमची बायको जाडी आणि बुटकी आहे, त्यामुळे काडी आणि जाडी बुटकी बायको असा व चालत आलाय माझा अपमान करण्याचे क्रिएटिव्ह मार्ग शोधलेत तुम्ही. आणि असं करून पण दाखवलं. हे असं करता? माझ्या बायकोला जाडी म्हणालात तुम्ही? बुटकी आणि जाडी सर. बुटकी आणि जाडी म्हणालात तुम्ही? ही म्हणाली. तू बुटकी आणि जाडी म्हणालात मी तुम्ही? नाही म्हणाले सर. आणि मी व का म्हणेन सर? मी व नाही सर, वा. वहा असं संस्कृत मध्ये, उर्दू मध्ये म्हणतात ना. वाह. हिंदीत असतं, हिंदीत. हा, तेच हिंदीत. म्हणाले सर. त्या हा हिने ऐकलं नाही, वच ऐकलं बरोबर. हा. व. मस्त कारण दिली तुम्ही. मूर्ख आहे ना तुमचा बॉस. युजलेस. आतापर्यंत तुमच्या सगळ्या चुका माफ केल्या, तुम्हाला पाठीशी घातल्या आणि तुम्ही माझ्याच बद्दल बोलता. दॅट्स इनफ नाव. जा, तिघी जा. तिघींनाही सस्पेंड करतोय मी. सर, तिघींनाही सस्पेंड करतोय. आपापल्या डेस्कवर जा. ईमेल येईल, सस्पेन्शन लेटर येईल. जा घरी जाऊ. प्लीज नको, प्लीज करा. केलं, सस्पेंड केलं. जा. असं नका करू. करणार मी. मला नका सांगू, मी करणार सस्पेंड. ठीक आहे सर.
करा सर करा ठीक आहे सस्पेंड करा सर आम्हाला पण मग फक्त आम्हा तिघींना नाही सर आमच्या म्हणजे आपल्या ऑफिस मधल्या सगळ्यांना सस्पेंड करावं लागेल सर तुम्हाला. सगळ्यांना म्हणजे 100 जणांचा जो स्टाफ आहे सगळ्यांना सस्पेंड करू? हो सर कारण ऑफिस मधल्या सगळेजण तुम्हाला काही ना काहीतरी नावं ठेवली आहेत सर. सगळ्यांनी नावं ठेवलेली आहेत? नावं ठेवली आहेत सर सगळ्यांनी मिळून एक व्हॉट्सअप ग्रुप केलाय पीपी जोक्स नावाचा आणि रोज सकाळी एक प्रत्येक जण टास्क म्हणून एक जोक टाकतो तुमच्या. टास्क म्हणून माझ्यावरती जोक करतात? कंपनीतले टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचे नाहीयेत आणि इथे व्हॉट्सअप ग्रुपवरचे टास्क तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. दॅट्स इनफ. संपलाय सगळं. चला निघा निघा आत्ताच्या आत्ता इथून निघा. सर, नाही, मी असं नका. तुम्हा तिघींनाही सस्पेंड करतोय. सॉरी 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 असं नका तुम्ही तिघी फायर. नाही. गेला निघा आत्ताच्या आता निघा. जा. असं नका काढा, सर. जा काढा. काढलेलं आहे. काढाच आता आम्हाला. इशाडे आणि सस्पेन्शन लेटरवर रिझन पण लिहा. काय आम्ही तुम्हाला थुकरेट प्रताप म्हणालो म्हणून तुम्ही आम्हाला जॉबवरनं काढताय हे लिहा त्याच्यावर म्हणजे सगळ्यांना कळू दे ना आम्ही काय काय बोलतो तुम्हाला. हो आणि मग वरून आम्हाला जर विचारलं ना की असं का तर त्यांच्या ईमेलला आम्ही रिवर्ट करू. हो सर आणि हे फक्त आपल्या कंपनी पुरतं नाही कंपनीच्या जेवढ्या ब्रांचेस आहेत ना त्यांना सगळ्यांना पाठवून देऊ सगळ्यांना कळू दे तुम्हाला कुठल्या कुठल्या नावाने हाक मारतात. आणि आम्हाला काय फरक पडतो आम्ही सस्पेंडच होतोय ना कळू दे Exactly. सगळ्यांना. नाही, नाही, कळू दे ना. नाही थुकरेट ए, प्रताप एक मिनिट असला मूर्खपणा करायचा नाही. माझी बदनामी करायची नाही. मी आत्ताच सांगतो असलं काही करायचं नाही. मग काय गुणगान गाऊ तुमचं. सर एका वेळेला 3 प्रोजेक्ट्सवर काम करत असतो आम्ही. किती वर्क प्रेशर असतं माहितीये तुम्हाला. संडेला सुट्टीच्या दिवशी सुद्धा कॉल ठेवता तुम्ही सर. 10 मिनिटं आम्ही उशिरा आलो सर तर हाफ डे लावता आमचा पगार कापता सर. रात्री 1:30 वाजता क्लायंटचा कॉल अटेंड करायला लावता. इथे दिवसभर आम्ही मरतो सर आणि एवढं सगळं करून आम्ही 2 जोक सुद्धा मारायचे नाहीत सर. सर घरी नवऱ्याला वेळ पण देता येत नाही सर. सोफा घ्यायचा का सोफा कम बेड घ्यायचा अजून आमचं काहीच ठरत नाहीये. आय अंडरस्टँड असंच होतंय सर. आणि आम्ही मशीन्स आहोत का माणसं आहोत ना. थोडा विचार करा ना कुठेतरी वेंट आउट होणार ना. राग निघणार. एकमेकींवर काढू का राग. एकमेकींवर राग काढला तर परत कामावर इफेक्ट होणार. मग परत तुम्ही आम्हालाच बोलणार. एक बॉसच असतो जो ज्याच्याशी डायरेक्ट संबंध नसतो त्याच्यावर राग काढू शकतो ना. मग एक गब्बर लागतोच की जयवीरू आणि ठाकूर मिळून काहीतरी चांगलं करू शकतील. आणि सर आम्ही मनापासून काम करतो सर. डेडलाईनच्या आत सगळी कामं पूर्ण करतो. फक्त आमची एवढी अपेक्षा आहे सर आमचा आणि आमच्या कामाचा रिस्पेक्ट केला जावा सर. एक्झॅक्टली. बरोबर आहे तुमचं आहे. छान उदाहरण आहे. गब्बर ठाकूर जयवीरू छान उदाहरण आहे. सो सॉरी सर आय डिडंट मीन टू शाउट सर. इट्स ओके. सॉरी. मी टू सर आय एम सो सॉरी. आणि तसं पण सर आम्ही रिस्पेक्ट करतो सर तुम्हाला. रिअली सॉरी बोलायचं होतं. सॉरी बोल. सवय आहे तिची. हरकत नाही. असं नव्हतं करायचं तिला. हरकत नाही. फक्त काय ना म्हणजे मला तुमचा मुद्दा कळलेला आहे की मान्य आहे तुमच्यावरती वर्क प्रेशर आहे पण तसंच वर्क प्रेशर माझ्यावरती सुद्धा आहे ना. आपला स्टाफ कमी असल्यामुळे मला तुमचा वर्कलोड वाढवावा लागतो. तुमच्यावर वर्कलोड द्यावा लागतो. बाकी माझं काही असं पर्सनल काही ग्रजेस नाही आहेत तुमच्यासोबत. फक्त म्हणजे बरोबर आहे वेंट आउट तर व्हायला हवं कुठेतरी. फक्त काळजी घ्या. काय प्रत्येकालाच आपल्या वरिष्ठाबद्दल सिनियर्सबद्दल काही ना काहीतरी बराळायचं असतं. फक्त ते त्याच्यापर्यंत पोहोचू देऊ नका. च वरून चंकू ठीक आहे. च वरून काही वेगळं बोललात तर मला जास्त वाईट वाटेल तर त्याची जरा काळजी घ्या. आम्ही काळजी घेऊ सर. नेक्स्ट टाइम आम्ही काही बोललो तुमच्यापर्यंत नाही पोहोचणार. यू मे लिव्ह. थँक्यू सर. या हॅव अ ग्रेट डे सर. हो या यू मस्ट डाय सर. एक मिनिट याचा काय संबंध इथे. उगाच हे आलेत तर एक प्रमोशन करून टाकलं. या रिस्पेक्ट सर. या माझ्यावरच बॅकफायर केलं यांनी. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो डिकोस्टा बोलतोय. हो सीओ सर माझ्याकडे नंबर सेव्ह आहे सर. बोला ना सर. पिपी हा सर. तुम्हाला माहिती आहे आता शेअर मार्केटमध्ये उलथापालथ होते. होय सर होते. हा एक अर्जंटली मीटिंग बोलवलेली आहे. अच्छा सर मी येणं अपेक्षित आहे का सर. मग मला करमत नाहीये म्हणून फोन केलाय का. नाही कम इमिजिएटली. येस सर लगेच येतो सर. लगेच येतो गुड येस. गुड. साला करकोचा शेअर मार्केटमध्ये उलटा पालट झाली म्हणून आता हा मला बोलावणार आणि मग चाव 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 टोचा मारणार. मिस्टर पीपी आल
मी ऐकलंय हा. सर सर तुम्ही ऐकलं हो तुम्ही फोन बंदच नाही ना केला. हा? मला वाटलं मी कटचं बटन दाबलं, मी स्पीकरचं दाबलं का सर? शट अप. येस सर. ठुकरट प्रताप या केबिन मध्ये याच. आलो सर. क्या बात है! मला हा परफॉर्मन्स इतका आवडला. अफलातून कॉन्सेप्ट, लाजवाब परफॉर्मन्स. वा 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 वा, सही. पैसा वसूल परफॉर्मन्स होता. पीपी नेहमी तुझं आम्ही खूप कौतुक करतो, तू फ्लॉलेस आहेसच, पण आज MHJच्या गर्ल्सनी जी बाजी मारली आहे त्याला काय तोड नव्हती. आज तुम्ही स्वतःचे रंग घेऊन आला होतात आणि त्या रंगांनी तुम्ही हे प्रहसन रंगवलं. डिसूजा पण भारी होता. डिसूजांना परत ऐकायला खूप आवडेल. वंडरफुल, मजा आली. थँक्यू. मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. यू मस्ट डायची टीम पुढील बुधवारी देखील आपल्यासोबत असणार आहे, तेव्हा बघायला विसरू नका. सोमवार, मंगळवार, बुधवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस.